वेलकम टू माय चॅनल स्टेनोग्राफी इंग्लिश अँड मराठी, जेथे आपण इंग्लिश आणि मराठी स्टेनोविषयी सर्व काही पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू, पण त्याआधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळतील. सो लेट्स गेट स्टार्टेड. घटनेनुसार आपल्या देशात प्रजासत्ताक स्थापन होऊन 38 वर्ष पूर्ण झाली. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय समाजाने या देशाची सर्वांगीण प्रगती करून समाजामध्ये सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याकरिता निश्चितच निर्धाराने प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न सुरू होऊन आज सुमारे 40 वर्षांचा काळ लोटला आहे. या कालावधीत देशाने व राज्याने विविध क्षेत्रात केलेली प्रगती स्फुरणीय आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाला योग्य अभिमान वाटावा अशीच आहे. आर्थिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल योग्य अभिमान बाळगत असताना या देशात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी व कमकुवत समाज घटकांना इतर समाज घटकांबरोबर आणण्यासाठी आपणास आणखी बरेच काही करावयाचे आहे. याची जाणीव आजच्या प्रजासत्ताक दिनी ठेवणे आवश्यक आहे. भारतीय प्रजासत्ताक हे आता प्रगल्भावस्थेत पोहोचले आहे. देशाच्या जडणघडणीत लोकांचा सहभाग असावा, या दृष्टीने आपण देशात संसदीय लोकशाही यशस्वीपणे राबवित आहोत. या लोकशाहीस आणखी बलवान करण्यासाठी भारतीय संसदेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. याचा या ठिकाणी मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. आपल्या देशातील मतदारांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय देशाचे पंतप्रधान माननीय श्री राजीव गांधी यांनी घेतला. या देशाचे भवितव्य घडविण्यात युवा शक्तीला सहभागी करून घेण्याचा, त्याचप्रमाणे युवा शक्तीच्या सामर्थ्यावर विश्वास प्रकट करून या युवा समाज घटकाला अधिक वाव देण्याचा हा निर्णय निश्चितच उपकारक व महत्त्वपूर्ण आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा एक घटक म्हणून या देशाला अधिक समर्थ करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने निश्चितच आपली भूमिका चांगल्या रीतीने व विचारपूर्वक बजावली आहे. देश बळकट करावयाचा तर देशातील प्रत्येक समाज व प्रत्येक घटक मजबूत होणे आवश्यक आहे. या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल म्हणून माझ्या शासनाने गेल्या 6 महिन्यात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यांचा मी या प्रसंगी मुद्दाम पुनरुच्चार करू इच्छितो. देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी व त्याद्वारे देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्नात अधिक जोमाने सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्याकडील सुमारे 220 कोटी संयमांपेक्षा अधिक रकमेची कर्जे माफ करण्याचा निर्णय या शासनाने घेतला. त्याचप्रमाणे शेतीला पूर्वीपेक्षा कमी म्हणजे 6% व्याजाने कर पुरवठा करण्याचा निर्णयसुद्धा या शासनाने घेतला.